सौमित्र जसं बोललं तसं मी फार गंभीर लिहित आलेलं, रजतकिती असो किंवा मग गोष्ट छोटी दोन रायवडी असो किंवा माझी नाटकही गंभीर होती. आता 13 फिल्म आली ती पण गंभीर होती. पत्रकार म्हणून आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून गाव खेड हे पाहत राहिलेलो आहे. आणि मग एक दिवस श्याम मळेकर सरांचा मला फोन आला. त्याच्या कर्जतल्या आवाजात मला तिकडून असं बोलले, श्याम बोलतो. तर मला असं वाटलं आवाज रिबाउंड होतोय माझा. मीच बोलतोय ना, मीच कशाला सांगतोय. म्हटलं मी श्याम बोलतो. तर म्हटलं नाही, श्याम मळेकर बोलतो, संतोष कोले. संतोष कोलेंशी माझा संबंध आला होता आधी. आणि त्याच्यानंतर बोलवलं आणि एक रफ स्केच या लोकांच्या डोक्यात होता. आणि मग मी ती पूर्ण माझ्याजवळ ही कथा होती, पात्र होती आणि खेड्यातली पात्र पाहिलेली आहे. खरं सांगायचं म्हणजे पत्रकार म्हणून गल्ली ते दिल्ली राजकारण बघितलं. म्हणजे अगदी सगळे आजचे महत्वाचे सगळे राजकारणी अगदी जवळून पाहिले, त्यांच्यासोबत बोललो, वेळ घालवलेला आहे. शरद पवार असो, बाळासाहेब ठाकरे असो की अगदी नरेंद्र मोदी असो, तर त्यांच्यासोबत पाहिलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो की गल्ली म्हणजे खेड्यामध्ये जे राजकारण होतं ना, त्याच्यासमोर दिल्लीतलं राजकारण काहीच नाही. म्हणजे ते जसं म्हणतात ना की बा असा तो खूप गाजलेला जोक आहे, विनोद आहे की बा अरे याले म्हणते का निघून, हे तर आम्ही शेतात करत होतो. तर दिल्लीमध्ये जेव्हा एखादा गावचा माणूस नेता बनून जातो ना, तो म्हणते येले म्हणते दिल्लीतलं राजकारण हे तर चाला, आम्ही गावखेडे तसंच करून टाकतो. तर इतके छान छान गोष्टी होत्या, छान पात्र होती, अजून आहेत. तर ती मला मांडण्याची संधी मिळाली आणि आपली पात्र जिवंत होऊन समोर पुन्हा येताना, म्हणजे जी पाहिलेली आहे आपण ती पुन्हा साकार होताना फार मजा आली. मला या दोघींबद्दल जरा हे होतं, चिंता होती किंवा भाषेच्या संदर्भात तिकडे गेलो, पुणेरी हे, तर भाषेच्या संदर्भात गेलो. नागेश बद्दल तर काही प्रश्नच नव्हता. म्हणजे ही इज प्राऊड ऑफ अवर नागपुरियन्स. नागेश भोसले, त्याच्या नावातही नागपूरचं नागेश आहे. तर त्याच्यामुळे सौमित्रच्या कविता ऐकलेल्या आणि एकूणच माहित होतो. फक्त माझं ऋतुस्पर्श हे पुस्तक त्याला द्यायचं होतं मला खूप वर्षाचं. त्याच्यामुळे मग मी याला आणि एकूणच भाषा या विषयावर संतोष सरांनी मला सांगितलं होतं की या लोकांशी मी हे करून दिले, म्हणजे टेप करून दिलाय अधिक डायरेक्ट की असं वापर. पण खूप छान असं वाटलं की यांना देविका दप्तरदारांना पाहताना की त्या सुटल्या होत्या, मराठी बाई झाली. म्हणजे नागेश जे बोलला ना की खूप ऑर्गॅनिक वाटतं, ते खूप मराठी बाई. यांचं कॅरेक्टर तर तसंही आपण मिक्स ठेवलं होतं, म्हणजे फार वऱ्हाडी हे नव्हतं. पण यांच्या याच्यामध्ये फार आणि मी जाणून काही शब्दांनी अग्रवाल सरांनी मला ते ठेवू दिले. पहिले 6 एपिसोडचं होतं, मी माझ्या पद्धतीनं फार पसरट आणि मोठं लिहिलं. तर ते मग आता हे एडिट करायचं का असा प्रश्न आल्यानंतर ते अग्रवाल सर म्हणाले की नाही, की आणि ते विदर्भातले आहे, धामणगाव हे त्यांचं गाव आहे. तर त्याच्यामुळे ते म्हणाले की नाही काटो मध्ये खूप 8 एपिसोड बनाले. तर ते 8 एपिसोडचं झालं आणि मजा आली. म्हणजे मला लिहितानाही मजा आली. मी नागपूर सोडून एक 4-5 वर्षापूर्वी इकडे आलो आणि तसं सिनेमा येऊन गेला, पण तसं मुंबईनं दिलेलं पहिलं काम हे मोठं काम आहे. आणि मला शूटिंगलाही मजा आली. आणि कोल्हेंच्या तर मी प्रेमातच पडलो. त्यांचा सिनेमा पाहायला सलाह दे, ते पुन्हा अतिशय कुशाग्र पद्धतीने, अतिशय चलाक पद्धतीने आपल्या सिनेमाचे नाव किंवा प्रोडक्शनचे नाव सवरून काढतात. चला ना ते सौभाग्यवती सरपंच आणि मग इकडे श्याम, तिकडे श्याम, इकडे श्याम, असं एस वरून सौमित्र. संतोष सरांकडेच यायचंय.
द कॅप्टन ऑफ द शिप. सर तुमचं एकदम मनापासून अभिनंदन. खूप सलग प्रोजेक्ट्स आहेत आणि अल्ट्रा मध्ये असोसिएट होताना आणि ही वेब सिरीज साठी दिग्दर्शन करताना काय अनुभव आहे, आपण कथन करा. एकतर अल्ट्रा आता माझं घरच होऊन गेलंय ऑलमोस्ट. कारण इथे जर एखादा चांगला सब्जेक्ट ऐकवला तर त्या सब्जेक्टचं चीज होतं हे, आणि आपल्याला तो करायला मिळतो असं माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे सर असतील, श्याम सर असतील, या दोघांनी नेहमीच पाठबळ दिलेलं आहे. सौभाग्यवती सरपंचच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा ही कथावस्तू माझ्या आणि मळेकरांमध्ये डिस्कस झाली तेव्हा आम्ही खूप हे कोणाकडनं लिहून घ्यायचा हा आमच्या समोरचा प्रश्न होता. कारण ग्रामीण या पद्धतीचं लिखाण, आणि आम्हाला खरं तर सौभाग्यवती सरपंच ही फक्त राजकीय वेब सिरीज करायची नव्हती की सरपंच पदाच्या राजकारणाभोवती फिरणारं काहीतरी. राजकारण हे त्याच्या सटल पद्धतीने आलं पाहिजे आणि खरी ती नातेसंबंधांची गोष्ट आपल्याला डेव्हलप झाली पाहिजे अशा पद्धतीने एक आमच्या डोक्यात होतं की ती कौटुंबिक स्टोरी आहे. शेवटी जेव्हा सलग 1-2-3 वेळा पुरुष सरपंच म्हणून गावात निवडून येतो आणि रिझर्वेशन आल्यानंतर सरपंच पद जेव्हा रिझर्व होतं जेव्हा त्याला बायकोला किंवा स्त्रीला घरातल्या उभं करावं लागतं तेव्हा खरं तर कुटुंबातले नातेसंबंधांचे सगळे जोड जे असतात ते बदलायला लागतात. तर तो आमचा फोकस होता या सिरीजच्या निमित्ताने. सो तो लिखाण करणारा, अशा प्रकारचं लिखाण करणारा, आणि ते सटली आलं पाहिजे, गंभीरपणे नाही आलं पाहिजे किंवा असं अतिशय नाट्यपूर्ण रित्या पण ते आलं नाही पाहिजे. सध्या प्रेक्षकांना गरज हे ह्या सगळे विषय अतिशय सटली लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत याची आहे. सो म्हणून मग पेटकरांचं नाव समोर आलं आणि पेटकरांनी हा प्रोजेक्ट अतिशय छान पद्धतीने लिहिलेला आहे. तुम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यातले संवाद हे पूर्ण वेगळे आहेत. वऱ्हाडी भाषा असली तरी ती तुम्हाला त्यातले सगळे पंचेस कळणार आहेत. आमच्या सगळ्या आर्टिस्टनी ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर सादर केलेली आहेत किंवा ती जी भाषा त्यांनी ज्या पद्धतीने स्वतः ऍक्सेप्ट शिकून कॅरेक्टर उभं केलेलं आहे ते भयंकर इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे ती तुम्हाला अपील होईल. सौभाग्यवती सरपंच ही त्या नवरा बायकोच्या किंवा त्याच्या अपोजिट असलेल्या एका कपलच्या एकमेकांमधल्या संबंधांवर आपल्याला ती खूप पुढे नेत जाते. पण हा फार्स नाहीये. म्हणजे आपण सगळे म्हणतोय कॉमेडी, पण हा कॉमेडी फार्स नाहीये. अतिशय सटली सटायर पद्धतीनं हळूहळू एक गोष्ट उलगडत जाते आणि हळूहळू एक गोष्ट ह्युमर त्यातनं बाहेर येत जातो सहज आपल्या ऍक्शन्स मधनं. त्यामुळे हा ह्युमर तुम्ही जी काही नाटकं कदाचित फार्सिकल बघत असाल तर त्या प्रकारचा एक, पण तुम्हाला तो आवडेल, तुम्हाला तो अपील होईल अशा प्रकारची ही एक वेब सिरीज आम्ही आज अल्ट्रा प्रेक्षकांसमोर ठेवतेय. मला खात्री आहे की या प्रकारचा विषय हा आपल्या मराठी प्रेक्षकाला नक्कीच आवडेल, रुचेल आणि ते अतिशय आनंदाने ही सिरीज एन्जॉय करतील. थँक्यू सर. आपण जे काही आतापर्यंत सगळ्यांनी जे अनुभव सांगितलेले आहेत त्याविषयी माझ्या मनात खूप कुतूहल आहे आणि अर्थातच इथे जमलेले प्रेक्षक किंवा पत्रकार मंडळी जी आहे त्यांच्याही मनात अनेक प्रश्न असतील. तर मी विनंती करतो पत्रकारांपैकी जर कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण विचारावे. नक्कीच आपण पुढे सर पुढे सर कितने एपिसोड होंगे और कितना ड्यूरेशन होगा एक एपिसोड? अप्रॉक्सिमेटली 30 मिनिट्स एका एपिसोडला आहे आणि 7 एपिसोड आहे. आणि कितीपर्यंत एक्सटेंड कराल आपण पुढे जाऊन? तुमच्यावरच आहे. हा सब्जेक्ट असा आहे की या सब्जेक्टला कितीही जर सिरीज काढल्या म्हणजे भाग काढले तरी ते कमी पडतील. इट इज लाईक दॅट. म्हणजे जेव्हा आपण टीव्ही सिरीज बघतो तर टीव्ही सिरीज केव्हा हजार एपिसोड होऊन जातात आणि आपल्याला माहिती पडत नाही की 1000 एपिसोड झालेले आहे. हा सब्जेक्ट तसाच आहे की या सब्जेक्टमध्ये पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 कितीही काढा असं नाही आहे की अरे हे बोर झालेलं. कारण एव्हरी पार्ट कॅन हॅव द डिफरंट सब्जेक्ट. मी बरोबर म्हणतोय. कथा डिफरंट कास्ट तर 30 पाहिजे, कास्ट चालत नाही. डिफरंट कास्ट जर काढली तर मग तो गाव बदलावा लागेल. सुशील कुमार, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन कसं करता तुम्ही? काय बघता? कुठली सिरीज आली किंवा कुठलाही प्रोजेक्ट आला तर, आणि हे प्रोजेक्ट सिलेक्ट करताना काय बघितलं त्याच्यामध्ये? सगळ्यात महत्वाचं असतं सब्जेक्ट काय आहे.
आणि ज्या वेळेला मला एक कॉमेंट्री करून जे नॅरेशन दिलं होतं, पहिले एक शॉर्टमध्ये नॅरेशन दिलं की असा असा सब्जेक्ट आहे, आय लाईक इट. मी त्यांना सांगितलं की काय एपिसोडिक मला तुम्ही रेकॉर्ड करून पाठवू शकता. तर त्यांचा हे होता की नाही आम्ही सरळ भाषेमध्ये रेकॉर्डिंग करून पाठवून देऊ, नाही तर कारण ते वऱ्हाडी भाषा आहे तर ती बहुतेक तुम्हाला जमणार नाही. मी म्हटलं बाबा मी वऱ्हाडचाच आहे, तुम्ही वऱ्हाडीमध्येच पाठवा. आणि ज्या वेळेला त्यांनी रेकॉर्डिंग करून ते वऱ्हाडी भाषेमध्ये मला पाठवलं, मी ऐकताना सुद्धा हसत होतो की काय मजेदार आहे म्हणून. आणि आय गिव्हन इमिजिएटली मी त्या सब्जेक्टला गो अहेड केलं की येस वी शुड गो अहेड. शिष्णू सर, आपले स्वतःचे वुमन एम्पॉवरमेंट बद्दल काय मत आहे? मला विचारता? हे सब्जेक्ट जेव्हा बघाल ना आणि माझं सिलेक्शन बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की माझं वुमन एम्पॉवरमेंट मध्ये किती हे कळून हे बघून तुम्हाला लक्षात येईल. कारण मला जर त्याच्यामध्ये विश्वास नसता वुमन एम्पॉवरमेंट मध्ये तर मी हा सब्जेक्ट सिलेक्ट केला नसता. नंतर हा सब्जेक्ट फीचर फिल्म मध्ये कन्व्हर्शन करणार गरज नाही, कारण भाग 2, 3, 4, 5 याच्यामध्येच निघू शकतात, तर मग फीचर फिल्म कशाला पाहिजे. थँक्यू सर. सरपंचांची भूमिका करताना तुम्ही दोघींनी ते हे केलंय, त्यामुळे आता पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक मजबुरी म्हणून स्त्रियांना पुढे केलं जातं, एक राजकीय सोय म्हणून त्यांना पुढे केलं जातं. आपण मुंबई शहरातून पाहतो, अगदी कॉर्पोरेटच्या आमदारकीच्या ह्याच्यात पाहतो, तसं गावात पण पाहिलं जातं की एखादं रिझर्वेशन झाल्यानंतर त्या जागी लेडीजची गरज असते, त्यावेळेला लेडीज पुढे जाते. मग त्याबद्दल तुमचा अनुभव काय? सिरियलमधले ते सिरियलमध्ये वापरले. माझं जर का कॅरेक्टर बघितलं तर मी ओव्हर अँबिशियसच आहे या ह्याच्यामध्ये. म्हणजे सरपंच नाही तर निदान फिल्मची हिरोईन काही करून मला पुढे जायचं आहे असाच माझ्या भूमिकेचा बाज असल्यामुळे आणि माझाही स्वभाव थोडासा तसाच आहे. मला प्रश्न नीट कळला नाही, मला पॉइंटेड थोडा प्रश्न. पॉइंट असा आहे की आपण या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सामाजिक असो ना तर राजकीय असो, विशेषतः राजकीयामध्ये एक सोय म्हणून ते स्त्रियांना पुढे केलं जातं. स्वतःहून ते स्त्रिया पुढे कधी येत नाही. एकाच वेळी त्या रिझर्वेशन झाल्यानंतर मुंबई शहरातून पाहतो आपण किंवा शहरांमध्ये किंवा गावखेड्यामध्ये तर जास्तच चालते. सरपंच पद एक राखीव झालं तर त्या ठिकाणी घरातली स्त्री कुठली मग आई असं भाऊ असं बाई किंवा बायको असं यांना पुढे केलं जातं. मग त्यावेळी त्या स्त्रीची जी भूमिका असते ती एक दुय्यम असते, पण पाठीमागे त्यांच्या पुरुष असतो. तर ती भूमिका करताना तुम्हाला कसं वाटलं? तीच खरं तर तीच कथा आहे आमची की तुम्ही संपूर्ण प्रवासच येतो सगळा जे तुम्ही स्त्री म्हणून तुम्हाला कसं वाटतं की ती भूमिका करताना ऍडजस्टमेंट भूमिका करताना खरं सांगायचं तर मला फार आवडलेली कथा आहे. म्हणजे मी चूज केलं याचं कारण मला भयंकर ती गोष्ट आवडली की एखाद्या साध्या घरातल्या बाईला जी घराच्या बाहेर सुद्धा पडलेली नाही, जी घरात धुणं भांडी संसार सासू मुलगा याच्यामध्ये बिझी आहे आणि त्या बाईला एवढी मोठी काहीतरी संधी मिळते, तर ती संधी मिळाल्यानंतर ती असं नाही करत की ठीक आहे मी पुढे आहे तुम्हीच लढा मी बसते घरात मागे, नाव माझं पण करायचं तुम्ही सगळं, असं न करणारी ती बाई आहे. ती स्वतः पुढे होऊन जेव्हा मी सरपंच झाले तेव्हा आता मी त्याची जबाबदारी घेईन म्हणून ते सगळं पुढे नेते. आणि ते त्या कॅरेक्टरचं खरं चॅलेंज आहे असं मला वाटतं. नाही तर अनेक बायका सरपंच आपण अशा बघतोच खऱ्या आयुष्यामध्ये की ज्या काही करत नाहीत आणि ज्या नुसत्या नावापुरत्या त्यांचं नाव. सिरियल मध्ये असं कुठले प्रसंग दाखवले की जेथे करून तुमचं तिथे ऍडजस्टमेंट करावं लागली त्या भूमिकेशी की पुरुष म्हणजे त्या पाठीमागे तुम्हाला पुढे केलेलं आहे रिझर्वेशन मध्ये. सगळं वेब सिरीज अख्खी त्याच्यावरच आहे आमची, अख्खी गोष्ट त्याच्यावर. प्रत्येक सीन मध्ये तेच दिसेल की तो तिला मागे ओढते आणि पुढे जाते आणि लढतीये. त्याच्यामध्ये दोघांमध्ये कुठे संघर्ष झाला का स्त्री पुरुषांमध्ये संघर्ष त्याच्यामध्ये का सिरीज मध्ये स्टोरी? नाही या स्टोरीमध्ये त्याच्याबद्दल तर आहे बेसिकली त्याच्याबद्दलच स्टोरी आहे. बाई सरपंच झाल्यानंतर किंवा होऊ घातल्यानंतर जो मेल इगो दुखावतो तो मेल इगो हीच आपली गोष्ट आहे. तो मेल इगो दुखावल्यानंतर त्या व्यक्तीचं काय होतं हे किशोरनी फार छान पद्धतीने आणलंय त्या सिरीज मध्ये. म्हणजे आणि कॉन्फिडन्स वाढवत नेणं आपल्याला एखाद्या जबाबदारी आपल्यावर पडल्यानंतर हे देविकाने खूप छान पोर्ट्रे केलेलं आहे. तुम्ही जे बोलताय ना हीच आपली गोष्ट आहे. Besides that, not only male ego clashing with female ego, but also दोन बायका एकमेकांशी लढणं. म्हणजे ते जनरली असं म्हणतात की
स्त्रीचा खरा शत्रू असते वगैरे, नॉट एक्झॅक्टली शत्रू, पण असा ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा की मी खूप अम्बिशियस आहे आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो कसा ओव्हर कॉन्फिडन्स ठरू शकतो, आणि जी एका सिच्युएशनमुळे एका याच्यात उभी आहे किंवा पुढे जातीये तर तिची कॅपॅबिलिटी कशी वेगळी असू शकते, ही सगळी मजा आहे त्याच्यात. राजकारण कुठेही असतं, म्हणजे माणूस एकटा असला तरी त्याच्या डोक्यात दोन विचार आले की राजकारण सुरू होऊन जातं. हे नवरा बायको मधल्या राजकारणाची गोष्ट आहे आणि फार छान मजा आली. सगळं ज्या प्रकारचे प्रश्न आहेत तुमचे त्या प्रश्नांना कसं सोडवलेलं आहे हीच वेब सिरीज आहे. देविका मॅडम, आपला अभिनय बघून आपल्याला स्मिता पाटील म्हटलं जातं आजच्या पिढीचं, तर या चरित्रावर कसं मेहनत घेतली तुम्ही, कशी काय मेहनत घेतली हे निभावताना? मी खरं म्हणजे नेहमीच असं विचारल्यानंतर असं उत्तर देते की असे एका प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली असं काही नसतं. संपूर्ण आतापर्यंतचा अनुभव, आतापर्यंत पाहिलेलं जग, आतापर्यंतची केलेली कामं याचा कुठेतरी साठत तयार झालेला अनुभव असतो आणि तो एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण संपूर्ण अप्लाय करत असतो. हे तर असतंच. त्यामुळे आतापर्यंत सगळं पॉलिटिकल जग, मेल फिमेल इगोज जे माझ्या घरातही अगदी मी बघत असते आणि त्यात जगत असते ते असतील, किंवा एखाद्या बाईने उठून एखादी सिच्युएशन हँडल करताना लढणं, ही गोष्ट ही वैयक्तिक आयुष्यामध्ये रोज बघता आलेले माझे अनुभव असतात आणि ते कुठेतरी यात उतरतात. आणि याच्या व्यतिरिक्त मी म्हणलं तसं या एस्पेशली या वेब सिरीज मध्ये थोडा ह्युमर आणि भाषेची गंमत हे त्याचं जास्त वैशिष्ट्य होतं आणि ते थोडं युनिक होतं माझ्यासाठी या प्रोजेक्टला. आणि ज्याच्यासाठी श्याम पेटकर होते तिथे सेटवरती, ते आम्हाला रेकॉर्डिंग ऐकवायचे, त्यांच्याशी प्रत्येक वाक्याला आम्ही बोलताना विचारायचो की हा शब्द कसा घेऊ, हा हेल इथे कसा असेल ते सांगायचो. किंवा किशोर आणि मी एकमेकांशी सीन तयार करताना इतकं गिव्ह अँड टेक करायचो प्रत्येक सीन उभा करताना. किंवा किशोर येऊन सांगायचं की मी आता असं करणार आहे तर तू असं करून बघ बरं, त्याच्यात गंमत येईल. हे किशोरकडनं जितकं यायचं तसं संतोष सरांकडनं की तू देविका आता हे जर केलंस तर किशोरच्या कॅरेक्टरला त्याच्याने आणखीन तयार मजा होईल. तर ते कम्प्लीट ग्रुपचं प्रोजेक्ट असतं आणि तसेच ते सगळे सीन्स उभे राहिले आहेत. त्याच्यामध्ये या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॅरेक्टर उभी करताना असं वाटतं मला. किशोर सर, हल्लीच आपला सिनेमॅन चित्रपट पाहण्याचा योग आला, खूपच उत्तम चित्रपट, आपला अभिनय खूप सुरेख. तर आपल्याला अशा वेगवेगळ्या भूमिका कराव्याशा वाटतात का आणि कसे तुम्ही त्याला सिलेक्ट करता? फार आधीपासून माझ्या वाट्याला अशा वेगळ्या भूमिका आलेल्या आहेत. हे माझं मी ऍक्टर म्हणून नशीब समजतो आणि तशाच पैकी हा सिनेमा असेल. तर सौभाग्यवती सरपंच मधला रोल पण आतापर्यंत ज्या केलेल्या भूमिका त्याच्यापेक्षा खूप वेगळा रोल आहे. त्याच्यामुळे माझं काम पाहिलेलं आहे खूप लोकांनी, खूप दिग्दर्शकांनी, को ऍक्टर्सनी, प्रोड्युसर्सनी. त्याच्यामुळे काही वेगळं असेल तर किशोरचं नाव समोर येतं असं मला वाटतं. किशोरजी, तुम्ही जे झाडू मारताना वगैरे घरकाम करताना पाहिलं ते नेहमीच आहे. त्याच्या प्रकारे अजून कोणते अनुभव खेळण्यामध्ये म्हणजे होत असतात ते केलेले आहेत? सगळ्यांना स्टार्सना प्रश्न आहे की वराडी भाषेवरील गोष्ट आहे, वराडी भाषेत तर शूट करताना असे काही चुकीचे शब्द किंवा फंबल्स वगैरे आले का? त्यावेळेचे काही किस्से एखादा? दुसरी भाषा करताना पण येतात फंबल आमचे. चुकीचे शब्द वगैरे असं काही? चुकीचे शब्द नाही, पण भीती वाटली होती पहिल्यांदा ही भाषा कॅमेरा समोर बोलताना. खूप दडपण होतं कारण का भाषेशी काही परवडत नाही, त्यामुळे तेवढी एक सजगता भीती वाटली होती ऑफकोर्स. पण पहिला दुसरा दिवस झाल्यावर मग स्वाभाविक, तो एक स्वाभाविक प्रोसेस आहे. चुकीचे शब्द येणे, फंबल होणे रेग्युलर. एवढं नक्की की कुठल्याच शब्दाचा किंवा वाक्याचा वराडीतला काहीतरी वेगळा अर्थ लावून एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. संतोष सरांनी त्या भाषेशी खूप ऑनेस्ट राहण्याचा प्रयत्न या सगळ्या याच्यात केला आणि हे सगळे लोक त्या पद्धतीनं वावरले, हे जास्त महत्वाचं. मला असं वाटतं की आता अलीकडे हे झालेलं आहे की मराठीला जी राज्य मान्यता, अभिजात भाषा मराठी म्हणजे काय,
पुण्यामध्ये बोलली जाणारी, मुंबईमध्ये बोलली जाणार नाही. अभिजात भाषा म्हणजे मराठीमध्ये जे ज्या बोलीभाषा बोलल्या जातात, जे जे डायलेक्ट बोलले जातात, जे जे प्रादेशिक हेल बोलले जातात, जे म्हणी आहेत, जे सण आहेत, ते सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारी भाषा, इतकी समृद्ध भाषा आहे. त्याच्यामुळे कुठल्याही ऍक्टरला जेव्हा बोलीभाषेचं काम करायला मिळतं तेव्हा हाऊ ही एन्जॉयज इट, दॅट इज द थिंग विच रिफ्लेक्ट्स इन हिज वर्क. म्हणजे याच्यात म्हणी खूप आल्या. म्हणजे माझ्याकडे संकलनही होतं आणि विठ्ठल वाघांनी जवळपास 1200 ते 2500 म्हणींचं पुस्तक, तर तेही सोबतीला होतं. पण बाकीच्याही खूप ऐकलेल्या आणि हे केलेल्या म्हणी होत्या आणि वाक्प्रचार होते, ते सगळे आले आणि ते सगळं करता आलं छान पद्धतीने. आणि आपल्याकडे ना ग्रामीण मराठी भाषा म्हटलं ना की एक ती कोल्हापुरी ग्रामीण अशी प्रचलित होती आजपर्यंत. आपल्याला चित्रपटांमध्ये किंवा नाटकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये ग्रामीण भाषा म्हटली की कोल्हापुरी ग्रामीण असंच यायचं, किंवा फिल्मी ग्रामीण हे एक वेगळंच नसतं जे फिल्मीच्या पद्धतीतली मराठी ग्रामीण ती म्हणजे मुळात ती बोललीच जाते. आणि मराठी भाषा ही खूप जुनी आहे. मराठीतला पहिला कवी मुकुंदराज वऱ्हाडीतला, किंवा पहिली कवयित्री महादाईचा वऱ्हाडीतली, किंवा महानुभाव पंथाचा जो ग्रंथ लिहिला गेला तो वऱ्हाडी भाषेत लिहिला गेला. एखादी भाषा जेव्हा सर्वमान्य असते किंवा जी सशक्त असते तेव्हा ती ग्रंथ स्वरूपात येते. आता जी आज आपण प्रमाण भाषा म्हणतो ती प्रमाण भाषा पुण्यातली आहे आणि ती पुण्यातली बोली भाषा आहे. पण पुण्यामध्ये विद्येचं एक केंद्रीकरण झालं आणि तिथून मग त्या भाषेला प्रमाण भाषा म्हणून मान्यता मिळाली. पण वऱ्हाडीमध्ये किंवा इतर डायलेक्ट मध्ये देखील, अगदी आमच्या आन समाजाच्या भाषेमध्ये किंवा गोंडी भाषेमध्ये देखील, पोवारी किंवा वंजारी भाषेमध्ये देखील प्रचंड दंडासारखं आत्मचरित्र दिलं आत्माराम. हे खूप मोठं आहे. आणि किशोर म्हणाला तसं सगळे प्रवाह येऊन मिळतात, नवीन शब्द कळतात, मिळतात भाषेला, ते तुमच्या इकडूनच मिळतात. क्रिया असल्यानंतर क्रियापद निर्माण होतात आणि मग ती भाषा समृद्ध होते. बटन दाबलं सुरू झालं, एकच क्रिया आहे तर होतच नाही. म्हणजे इकडे झाडू मारतो, हे चालवतो, हे करतो, हे सगळं आलेलं आहे. आणि फार आणि ज्ञानेश्वरीमध्ये देखील खूप सारे शब्द वऱ्हाडी भाषेतले आहेत. म्हणजे एकच शब्द सांगतो की ओलसावली, इतका तरल शब्द आहे ओलसावली की म्हणजे रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये जो उजेड पडतो, ज्या सावल्या पडतात ती ओलसावली असं. आणि तो वऱ्हाडी भाषेतला शब्द, आपल्या तिकडे म्हणतात सर वलसावली, असे शब्द आहेत. तर ते आणि मला या सगळ्यांचं खूप म्हणजे मी कृतार्थ झालो किंवा कृतज्ञही वाटते संतोष सरांचं आणि बाकीच्यांचं की त्यांनी त्या भाषेला पकडून ठेवलं. बदलून टाका किंवा डायल्यूट करा किंवा असं म्हटलं नाही. आणि या नागेश सर, तुम्ही आतापर्यंत गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असे म्हणजे हिट सिनेमे केले आहेत. तर जेव्हा एखादा सिनेमा तुम्ही निवडता त्यावेळी तुमचा काय अप्रोच असतो? दिग्दर्शक मला पूर्वी मी जेव्हा गल्लीत गोंधळ आणि गोष्ट छोटी केलं तेव्हा चित्रपट निवडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. आम्ही 4-5 मित्रांनी मिळून केलेले सिनेमे होते आणि आम्ही मिळून जे निर्णय घेतले ते सिनेमे मी केले. पण ते सिनेमे केल्यानंतर तुमच्यातला जो कोणी दिग्दर्शक असतो तो थोडासा बरा होतो, प्रगल्भ होतो, थोडासा शिकतो. त्याच्यानंतर मात्र मी खूप आशयघन चित्रपट करायचं ठरवलं आणि चित्रपटाचं काहीतरी म्हणणं असावं असं मला नेहमी वाटतं. तर असं मी ते ठरवतो की चित्रपट नुसताच बनवायचा किंवा फक्त एंटरटेनमेंट म्हणून मी करणार नाही, तर त्याच्यात काहीतरी कोणासाठी तरी, माणसांसाठी, स्त्रियांसाठी, समाजासाठी किंवा त्या आपल्या सिनेमाचं काहीतरी म्हणणं असावं असं मला काय वाटतं.
वेबसिरीजचे डिरेक्टर संतोष सर, तुम्हाला एक विचारायचं आहे. त्या वेबसिरीजच्या ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे की मी सरपंच झाले तर गावाचं टोकियो करेन. तो डायलॉग काय आहे आणि नेमकं काय आहे त्यामध्ये? एक आहे ना, म्हणजे आपल्याकडे ना एक सध्या असं एक पसरलेलंच आहे सगळीकडे की गाव बदलायचं म्हणजे काय करायचं, तर कुठेतरी बाहेरचं उदाहरण घ्यायचं. गावात खरं तर गावात बदलण्यासारख्या अनेक इतर गोष्टी असतात. जसं आपल्याला एकेकाळी मुंबईचं काय करणार होते, शांघाय करणार होते, असे जे दावे केले जात होते ना, तशाच तो आलेला एक खूप छान सरांनी लिहिलेला विनोद आहे की मी गावाचा टोकियो करून टाकेन. म्हणजे जणू काही ती गावाला असं काही बदलेल की ते गाव समृद्ध होईल, विकसित होईल, रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण आपण पाहतो आपली खरी परिस्थिती काय आहे. सो त्यामुळे तो पंच खूप छान इंटरेस्टिंग पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतो. हा, टोकियो खूप छान प्रश्न आलेले आहेत आपल्याकडून आणि अर्थातच मी तुमच्या सगळ्यांचेच आभार मानतो. आपल्याला जर कलाकारांसोबत वन ऑन वन जर काही इंटरॅक्शन करायचे असतील तर मी तुम्हाला विनंती करतो आपण इकडे पोडियम मध्ये आपण करावेत. आणि मी तुमच्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो. आपण सौभाग्यवती सरपंच या वेबसिरीजच्या निमित्ताने आपण वेळात वेळ काढून इकडे आलात. थँक्यू सो मच. आणि तुमच्या या वेबसिरीजसाठी मी तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद. थँक्यू.